नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की काव्या आणि नंदिनी आणि पार्थ आणि जीवा एकमेकांशी बोलत आहेत. ते त्यांना एकमेकांना जाब विचारत आहेत की त्यांनी हे लग्न का केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांची आर्ग्युमेंट होतीये, त्यांचा वादाला वाद वाढतोय. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. तिकडे नंदिनी काव्याला बोलवायला येते आणि तिथे काव्या आणि नंदिनी काव्या स्पेशली विचारते नंदिनीला की ताई तू हे लग्न का केलंस वगैरे आणि ती घडलेली घटना सर्व काव्या सांगते की ती का मजबूर झाली लग्न करायला. तसेच नंदिनी सुद्धा सांगते की तिच्यावर लोक नावं ठेवत होते, तिला सेकंड हँड म्हणत होते म्हणून तिथे जीवा समोर आला आणि त्याने त्याच्याशी म्हणजे आमचं लग्न झालेलं आहे. तसंच काव्याला हे खूप त्रास होतोय की जीवाचं लग्न झालेलं आहे. तर काव्या वारंवार नंदिनीला तेच विचारत आहे की ताई तुझ्याकडे ऑप्शन होता, आमच्याकडे ऑप्शन नव्हता. तू हे लग्न का केलंस वगैरे. तर नंदिनी म्हणते की तुला मी एवढं सांगूनही तुला जर विश्वास नाही पडत आहे, तूही माझ्यावर बाकी लोकांसारखे जर नावं ठेवत आहेस किंवा माझ्यावर संशय घेत आहेस, तर लोकांमध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिलेला आहे? असं तर मी पण तुला विचारू शकते की तू का लग्नाला तयार झालीस? तू का केलं पाचशी लग्न? तेव्हा मग असंच त्यांचं आर्ग्युमेंट होत आहे. काव्या पण तिची बाजू सांगत आहे की आपले बाबा 4 चौघांसमोर भरपण ते पाया पडले की लग्न कर म्हणून. त्यामुळे मग मला नाही लग्न नाहीच लग्नाला उभं राहावं लागलं वगैरे. तर त्यांची आर्ग्युमेंट इकडे सुरू आहे. तर दुसरीकडे पार्थ आणि जीवा सुद्धा आर्ग्युमेंट करतात. जीवा पार्थच्या रूममध्ये येतो आणि त्याला जाब विचारतो की "काय करून बसला असेल? काय केलंस तू? लग्न का केलंस? थांबता नाही आलं का तुला? थोड्या वेळ मी घेऊनच येतो तुला नंदिनीला वगैरे." तर पार्थ पण त्याला विचारतो की "तू का नंदिनीशी लग्न केलंस? तुझ्याकडे तर टाईम होता. मी ऐकलेलं आहे की तू स्वतःहून लग्नाला तयार झाला म्हणून. तू का लग्न केलंस? तुला माहित होतं ना की नंदिनी माझ्याशी लग्न करायचं होतं. माझं नंदिनीशी लग्न ठरलेलं होतं. त्यामुळे आता किती अवघड होऊन बसलेलं तुला कळत आहे का? कसंबसं मी काव्याशी संसार केला पण असता, परंतु आता तुला कळतंय की नंदिनी सुद्धा या घरामध्ये आहे आणि ज्या व्यक्तीशी आपलं नातं जुळलेलं होतं तीच व्यक्ती आता रोज-रोज घरात दिसणार. नंदिनी मला रोज-रोज घरात दिसणार. ती देशमुखांची सून तर असेल, पण ती माझी बायको नसणार. तुला माहिती आहे किती त्रासदायक आहे. तुला ही फिलिंग आणि तुला हा त्रास समजणार नाही." तर इकडे जीवा पण मनात म्हणतो की तुझ्यावर जे बेतत आहे तेच माझ्यावर बेतत आहे. जिला बायको म्हणून मी स्वप्न बघितले होते तिच्याशी, तुझं लग्न झालं आणि माझी पण सिच्युएशन तीच आहे. त्यामुळे तो पण तसाच मनातल्या मनात त्याला पण त्रास होतोय आणि एकमेकांना तेच जाब विचारत आहेत. जीवा त्याला म्हणतो की "एवढं तू लाठी वगैरे चालवतोस ते त्या लोकांसमोर नाही दाखवता आली का? की फक्त खेळण्यासाठीच होती ती? थोडं का नाही थांबलास तू?" आणि तिकडे पार्थ पण म्हणतो, "मला तर आता काव्याची खूप काळजी वाटते. या सगळ्यांमध्ये त्या बिचारीची काय चूक होती? तिला सगळ्यात जास्त भोगावं लागत आहे. तिची मनस्थिती मला पाहत नाहीये. तिच्यासाठी मला दया वगैरे येत आहे." तर पार्थचं हे काव्याप्रती बोलणं ऐकून जीवा थोडा त्याला त्रास होतो आणि तो पार्थला म्हणतो की "तुला काव्याची एवढी कळकळ कशाला लागलेली आहे? नंदिनी तुला काहीच वाटत नाही? कालपर्यंत तिच्याशी लग्न करण्याचे तू स्वप्न बघत आहे. तिच्याबद्दल तुला जराही काही वाटत नाही? तिला तू चांगला विसरलेलाच आहे एकदम. तुझ्यासाठी धडपड फक्त तुझ्यासाठी ती किडनॅप झालेली धडपड करून कशी तरी मंडपात आली फक्त तुझ्यासाठी आणि तू तिला विसरलेला आहेस. तू तिचा गुन्हेगार आहेस." तर तिकडे पार्थ म्हणतो की "तू माझा गुन्हेगार आहेस." तर अशी त्यांची क्लॅश आणि भांडणं सुरू राहतात. तेवढ्यातच त्यांचे बाबा येतात आणि त्यांना रागवतात आणि त्यांना समजून सांगतात की "आता जे झालं ते झालं. त्यामध्ये तुमच्या चौघांची काहीही चूक नव्हती. चूक तर आमची होती. आई-बाबांची होती. आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट नाही करू शकलो वगैरे ते म्हणतात आणि त्या दोघांना समजून सांगतात की आता जसं आहे तसं आहे आणि वाणीने आणि मी तुम्ही दोघांवर प्राउड आहे की तुम्ही आज जे पण केलेलं आहे घरासाठी, नात्यांसाठी जे पण केलेलं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे वगैरे सांगतात समजून आणि म्हणतात की देवघरामध्ये चला तिथे समोरच्या रीती करायच्या आहेत. आईने तुम्हाला बोलवलेलं आहे. तर दुसरीकडे बसवात्या पण येते नंदिनी आणि काव्या जिथे बोलत आहेत तिथे आणि त्यांना तिथून घेऊन जाते आणि म्हणते की 2 महिने लागले वाटतं बोलायला. आता तर जावया झालेला आहे. एकाच घरात राहणार बोलणं तर होणारच आहे. सध्या तुमच्या सासूने तुम्हाला बोलवलं आहे देवघरामध्ये. तिकडे रम्या दोघींचं बोलणं सगळं ऐकत असते आणि रम्या विचार करते की काव्याला एवढा का त्रास होतोय नंदिनीचं लग्न झाल्यावर. पण काही असो मला या दोघींमध्ये फूट पडायची आहे आणि दोघींनाही घरातून बाहेर हाकलून द्यायचं आहे. त्यानंतर सगळेजण देवघरामध्ये एकत्रित होतात आणि तिथे 2 दिवे लावलेले असतात, ठेवलेले असतात आणि मानिनी काव्या आणि नंदिनीला म्हणते की आता हे दिवे लावायचे आहेत. मानिनी पहिले नंदिनीला म्हणते की "नंदिनी हो पुढे आणि लाव दिवा." तेव्हा लगेच वसुवात्या म्हणते की "मानिनी तू विसरलीस का? आता तुझी थोरली आणि देशमुखांची थोरली सून काव्या आहे. नंदिनी नाही. नंदिनी होणार होती पण आता काव्या आहे. त्यामुळे पहिला हक्क आता काव्याचाच असणार आहे." हे ऐकून सगळेच स्पेशली नंदिनी आणि काव्या एकमेकांकडे बघतात कारण नंदिनी नेहमी मोठी बहीण होती. आता ती काव्यापेक्षा लहान असणार आहे. काव्या मोठी असणार आहे. हे पचायला आणि सगळं मॅनेज करायला खूप कठीण जाणार आहे. इथेच एपिसोड सुद्धा संपतो. येणाऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांचे आशीर्वाद घेताना नंदिनी आणि जीवाला वसुवात्या म्हणते की तुम्ही आता तुमच्या थोरल्या जाऊबाईचे आशीर्वाद घ्या म्हणजे काव्याच्या पाया पडायला सांगते. तेव्हा सगळेजण शॉक होतात आणि काव्या आणि नंदिनी सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात. तर येणारे एपिसोड आता ऑलमोस्ट खूप एक्साइटिंग आहेत. त्यामध्ये लग्नानंतरच्या ज्या विधी असणार आहेत, पूजा असो किंवा मंदिरात जाणं असो ते सगळं आता होणार आहे आणि हे चौघं कसे ॲडजस्ट करतील कळणं खूप मुश्किल आहे. तिथे पार्थ आणि जीवा पण म्हणतात की पार्थ म्हणतो की "मी काव्याला बायको म्हणून स्वीकारू शकत नाही." तर जीवा सुद्धा म्हणतो, "मी सुद्धा कुठे नंदिनीला बायको म्हणून बघू शकतो" वगैरे. तर आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे बघणं की या दोघांचं इक्वेशन कसं असणार आहे. रिमेक मालिकेच्या मध्ये जसं दाखवलंय त्याप्रमाणे जर स्टोरी चालली तर इथे जीवा खूप त्रासात असतो आणि तो व्यसनाच्या आहारी जातो. तो रोज-रोज ड्रिंक करून येतो आणि नंदिनीला त्याची काळजी होत राहते. दुसरीकडे काव्या पार्थला बिलकुलच त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असते तिनं आणि ती त्याला अजिबातच नवरा वगैरे मानत नाही. ती तिचा अभ्यास आणि एक्झामच्या तयारीमध्ये स्वतःला गुंतवून टाकते. तर इकडे पार्थ तिची काळजी घेण्यात व्यस्त राहतो. तर अशा रीतीने जर झालं तर या दोघांचं इक्वेशन एकमेकांसोबत आणि स्पेशली दोघांचं एकमेकांसोबत कसं होईल ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक